समस्या आहे जागा सांगतोय तुम्हाला नाही जागाला वाळच मारून ठेवलंय कोण कोण बसलेला इथल्या कोपऱ्यात बच्ची कुडू साहेब आहेत इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहेत त्यांच्या शेजारी दुसरे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या पाठीमाग संतोष यादव आहे त्यांच्या पाठीमाग याच्यावर टेबलावर ओपर ठेवून मंगे चिवते ओपर ठेवून इथं सगळ्या समोर चर्चा चालू आहे सगळे सोयरेचं पटतंय आणि शेवटचा चौथा शब्द मागे त्या मार्गाला द्यायचं तर धनंजय मुंडे म्हणले मागे त्या मागे जा आणि त्यांनी कचकुंडोळा हाणला त्या पुण्याला कसा हाणला मानला नाही त्यांनी कसा हाणला मानला नाही त्याचं दोघाला माहिती त्यांनी एकामेकाला कसा त्यांचा पाहिला काही राग होता का आंदोलनासाठी हाणला मारला माहित नाही त्यांचं ते दोघं विचारते एकामेकाला फोनवर काय असेल आणि सगळ्या सोयऱ्यांची इथून ठरलेली गोष्ट आहे हे तो म्हणले आम्ही न्यायमूर्ती कशासाठी आणले चार तुम्ही सचिव कशासाठी आणले पंचायत सर सुद्धा होते अरे असा कलेक्टर महाराष्ट्राला लागणार नाही खरं सांगतो कौतुक नाही करत खूप कलेक्टर आपला जाणं दिला चांगला आहे खोटं नाही बोलत काय असं इमानदार माणूस सगळे इथं बसलेले होते अरे एक नाव राहिलं ना विभागीय आयुक्त आदर साहेब ते तर मुंबई पोत होते माझ्या संग वाशी लोणाळा आणखी ते होते सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या लिहून देऊ भरकडे दुखले हात दुखले शपथ सांगतो हे धोका द्यायला लागले मला ते खोटं ठरविते तुम्ही खोटं ठरवू नका तुमच्याशिवाय मला कोणी नाही समाजाला जाहीर सांगतो हो हे सरकार मला खोटं ठरवी मग या चक्रात मी त्यांचं ऐकलं माघारी आलो काय डाग लावते ते नाव द्या मला दुसऱ्या चक्रात तुम्ही जेव्हा माघारी चला म्हणतात तवाची तुम्ही म्हणलेला पाटील तुम्ही आता इथं बसा इथं गोटा ठेवला या गोट्यावर बसा आम्ही जेव्हा म्हणतात मुंबईतून बाहेर चला तेव्हा आम्ही त्या गोट्यावर भुसाळ टिकून ठेवतो पण त्यांनी जर सांगितलं माझा उलट आले बघा आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मला सुट्टीला जावं लागणार आहे कारण खूप त्रास व्हायला तरी सांगतो आजचा दिवस आपल्यासाठी लय महत्वाचा आहे यांनी माझ्याविषयी असे डाव टाकतील कदाचित यामध्ये तुमच्या वेळेस बी टाकतील मग मी असंच म्हणायचं का तू चुकीचा आहे माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला दुसरी धरण्यापेक्षा मार्ग काढून पुन्हा लढू छत्रपती शिवरायाला लढता नाही एखाद्याच्या 10 पावलं मागे सरकारले एखाद्या वेळेस तह केला असेल किंवा काय केलं असेल पुन्हा जाऊन माने लढले एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून मी सैनिकच आहे तुमचा फाडक्यात मुलगाच पण हटलो नाही कोणाच्या रुपयाला शिवलो नाही कोणाच्या चहाला शिवलो नाही कसलाच लाजणार नाही आणि मरणाच्या शेवटच्या घटकामध्ये वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण पण तुमच्याशी गद्दारी करणार यांनी बरोबर हेरलाय आता डाव टाकलाय मराठ्याला आरक्षण कसं मिळवून द्यायचं नाही एकीकडून ओबीसीची टोळी उठली वरची आणि एकीकडून सरकारनं सांगायला सुरू केलं सगळ्या सोयऱ्याची पहिली अंमलबजावणी झाली काय करायची गरज आहे आता पण नातेवाईकाला पहिलं दिलेले ते चंद्रकांत दादा म्हणले फडणवीस साहेबांनी मागत दिले सगळ्या सोयरीची याची अंमलबजावणी आपल्या नातेवाईकाच्या आम्हाला माहित नाही कधी दिली म्हणून एकाची नोंदणी केली की सगळ्यांनी दिले त्याचा आजा पंजा चुलता पुतणे काके आत्या सगळ्यांनी ते आम्हाला माहिती अरे आपलं ठरलंय काय सगळे सरसकट मागणी आमची बघा मागणी बदलली का मग आपली सरसकट तुम्ही म्हणले त्यांचं तू खतं सरसकट नको गिरीश मागेलच म्हणले हा मला जाऊ द्यावा मग तू सर काय म्हणले सगळे सोयरे तरी धनंजय मुंडे साहेब चतुरी एवढं म्हणी आयला हे सगळे सोयरे म्हणले ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या स्वरण म्हणलं एक मराठी तरी सापडले आठ दमा हटलं त्या नाही आणि मला मुसळ सगळं दुसरं कोणी जात दुसरं काय मग सगळा सोयराच आहे त्याचा कारण एका मराठीत अख्खा महाराष्ट्रात नात आहे म्हणले मग एकूण एकच झालं आणि म्हणलं मग ते द्या हे द्या कोणतं द्या आता सगळ्या सोयऱ्याचं तुम्ही फसिलं उद्या समस्या सुद्धा होती तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यात फसवलं आमची व्याख्या नाही दिली ही अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही आमच्या पहिल्याच मागणं ठाम आहे सरसकट मराठ्यांना कोणी प्रमाण काय करणार
आम्ही काय चुकीचं केलं मागण्या वाढल्याने बदलल्याने हैदराबादच्या गेले कसं काय येते तुम्ही आंतरवाडीत आमचे 2 एकर जमीन सापडी 7 बार आहे कसं काय येते तुम्ही 7 बारीची देत नाहीत माझी ही तर दादागिरी झाली. त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डाव टाकून ही करणार आहे आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच व्याख्याप्रमाणे झाली आपल्याला मान्याने गुलाल फेरा उधळायचा नाही. यांनी आपल्या गुलालाचा जर वाशीतला अपमान केला यांच्यावर गुलाल घुसलाच पाहिजे विधानसभेत. मी शेवटपर्यंत लढतो. आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणार त्यांची आता शेवटची फाईट आहे माझ्यासमोर. कारण त्यांनी जगन भुजबळी पडेल गळेल सडेल बरेच गोळा केले त्यांनी ही लढून बघणार आहे माझ्यासमोर 100%. सरकार काहीतरी आणणार आहे आता सापडून येडं वाकडं काही पण येडं वाकडं कळतंय कारण माझ्या आई बहिणी बी बसलेल्या आहेत सगळ्या काही पण सापडून आणणार त्या. आणि आजकाल असे ऍप निघालेत चालतो चालतो अंगात कसं टकळून पडून खरंय का खोटं आहे. त्याच्यामुळे थोडी सावध राहा. हे काही बोलू शकते मला फक्त मराठ्यांपासून लांब लावायचं ते खरं सांगतो मी त्यांच्या तोंडातला शब्द मी आणि सांगतो ते म्हणजे ते रणजित केले रिपीटच माफ केले जरा घेणे आपण इतके जोर देते मला ते म्हणजे त्याने सगळा चुकरा केला. आपल्याला वाटलं होतं बारीक ऐकन पुढं चालून गोड बोलून घेऊ ढकलून दिलं चाकलाटा झाला जेवण दिली जमलं पण त्यांच्या जेवणामुळे मला काय व्हायना पाची पकडा नाही काही होत. त्यामुळे त्यांचं ध्यान आलं याला आता बदनाम करून संपर्याशिवाय पर्याय. कोण बाजूला गेलं कोण नाही बाजूला गेलं मायापासून कोण गेलंय जेव्हा माझ्या जातीच्या मागणीपासून लांब जातो त्याला मी सोडून देतो. काय वाईट भूमिका नाही. तुम्ही शेख हा मी शेख होतो जातीच्या रवणाला आपण जाती कशी अरे दुसऱ्या कशी लाचार म्हणून राहण्यापेक्षा आपले विचार आणि आपली जात दुसऱ्यापाशी घाण ठेवण्यापेक्षा आणि आपल्या जातीपाशी राहणं 4 शादी दूर लवीन खवळण काय फरक पडला. उद्या तीच देवापेक्षा मोठं छत्र आपल्यावर धरीन हीच जात. काय गरज पडली कोणाची आणि काय मिळणार आहे. प्रसिद्धीला आले किती काही गेले किती मिळायला लागला भाऊ. टीव्ही किती दिवस असती चलती किती दिवस असती माझ्यावर मी बोलतोय मैत्री चलती किती दिवस राहिलं मला काय मस्ती राहील का आयुष्यभर माझ्याच माघार त्याला काय भरस आहे दादा. हाही तोपर्यंत आपल्या जातीला मिळून द्यायचं ही भूमिका आपली असली पाहिजे. आपली चलती आहे ना तर जातीला मिळून द्यायचं. कोणतं पोर घ्यावं मराठ्याचं ओबीसीचं आता माझे तिथे सुद्धा काल पोर आले काही काम सांगू द्या लगेच मात्र सांगतो कारण तेवढं लागत बिचाऱ्यांचं हाही तोपर्यंत मिळाला पाहिजे या भूमिकेचे. मी कधीच ओबीसी मराठा म्हणत नाही कधीच. मग आता यांचे डाव वेगळे वेगळे टाकू शकते हे बदनाम करू शकते काही सापडून आणू शकते टाकणार बदनाम करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीचं वाटलं होऊ नये. फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची. कमून दुसऱ्यावर भास फायदा भाऊ कमून फायदा दुसऱ्या सांगितलं पडतं आपल्याला म्हणजे एक मन हे काहीतरी सोनाराने कान टोचले पाहिजे आपण आपल्याला कळ लागली घालू म्हणते तरी एक जुनी म्हण आहे सोनाराच्या हाताने कान टोचल्यावर बरं राहतं. आपण म्हणजे लोकांना कळ लागली का त्याने का पुन्हा ठेवलाय का हातोडे आपल्या सुद्धा आपल्या लोकांचं खरं मानायचं शिका ना कुणीतरी मला ते नालाय घेऊन तो वेळेच नालाय आणि तो सगळं आपले थोडे एका फुकट खायला गोड लागत होतं तो चांगले होते. तुमच्या एका रात्रीत बिघडलं 10 वर्षाचे मित्र तुम्ही कशावर तुमचं बिघडलं म्हणून तुम्ही वाईट झाले आधी कसं चांगले होते. मग कोणाचं तरी ऐकून आपल्या जातीचं वाटलं होईल असं नको बघायला. तुम्हाला सांगतो ओबीसीच्या अंगावर आपल्याला नाही जायचं नड्याला घुसतं नाही जायचं. मग नावेला जे छगन भुजबळाला जर दंगलच करायचं असं नावेला जे आपण अर्ध्या महाराष्ट्रात आपण एकटेच आपण लय कट्टर मारले त्याजवळची हे सगळे आपल्याला त्याला करायचं असं तर त्याजवळची हे सगळं आपल्याजवळ काय चुकीचं बोलतो मी सांगा भांडण लावायला लागलो
अरे तुम्हाला हसून तुम्ही तुमचं काय सोडून आमचं देऊ नका म्हणताय. एवढंच भांडण कसं काय घेताय तुम्ही? आता मला वावर नाही समजा मी धानचोडीच्या तो म्हणतो हे वावर मग हे ती मला आहे का उपराला भांडण घेण्यात यायचं नाही का? दांडीचे गुडघे फोडायचे म्हणजे हा येतो ना तुमच्या अंतरवाडीचं कुणाचे मला वावर नाही राहिला. मी आता जातो इथून का कुणाकडे 1 एकरच्या आसपास हिंमत नाही चालू आहे. अरे तुम्ही म्हणता बोलते तरी तुमच्या पुतण्या भरला घरामध्ये त्याला उलट टांग आले मला हाणायला म्हणणार का नाही रे? काय राव तुमची माणुसकी जिवंत नाही. आमचं आरक्षण मला सांगायचे कसले बी डबडे डुबडे काय दावाचा अभ्यासाचे मला सगळं माहिती. त्यांना घ्यायला गेलं तो कोण आहे रे? मला सगळं माहिती. मी फक्त तुम्हाला विरोधक मानत नाही, मानायचं नाही. मला कधीच मानायचं नाही आणि मला आयुष्यभर मानायचं नाही. मी शब्द दिलेले ते पाळतो. हो पाळणार आणि पाळणार सुद्धा. मुस्लिमांना धरणदार धनगरांना मराठ्यांचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचा ज्वलंत प्रश्न आहे कसे देत नाही ते बघतो. या शब्दावर मी ठाण. आता इतकं एवढं झालं कोण म्हणलं म्हणून आपल्या कोणी काय बोलत म्हणायचं रे? आपल्याला ते आपल्या विरोधात नाही येतात म्हणायचं नाही. ते व्यक्त आहे किती पण ते गोळा करून घ्या त्याचा बरोबर माझा पत्ता काढेल. त्याची काळजी नका करू. मी खंबीर आहे. फक्त इथून पुढे सोशल मीडियावर खूप लोक भिडणार आहेत, द्वेष पसरणार आहेत, आरक्षणाच्या बद्दलच्या खोट्या माहित्या पसरणार आहेत. म्हणजे मराठ्याला वाटलं पाहिजे मराठी मागते ते आरक्षण नाही वाटतं हे सांगते तेच हे का करून. कारण खाली ते नाव टाकीचे मग आमका मग पीएचडी करण्यावर काही बी उकडे नाव टाकीचे मायाचा आदेश आहे त्याचा आदेश आहे. तिथे लोकांना थोडं खरं वाटतं. काही खरं नाही याचं. काही सांगून नाही ऐकत मला तो आम्हाला. कारण शेवटी आता वेळ आली आपला बाबड्या मानायची ना वेळ आली दुसऱ्याच्या बाबड्या मानवतो ते आपण बसलो हागलो हागलो पण हे घेऊन चाललं मांडी तोडून घेऊन चाललंय. त्याच्यापेक्षा आपलाच बारा आहे त्याला नाही लागेल आपला. म्हणून आपल्या पुढं खूप संकट सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा करतात. आपल्या जातीच्या पुढे संकट उभा केले. जातीच्या लोकांना शान व्हा, हुशार राहा, आरक्षण मिळवायचं. कोणीच आपल्या नोंदी रद्द करू शकत नाही. कोणी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून नाही रोखू शकत. एवढंच आहे सरकारने पलटी मारल्यामुळे थोडं जास्त लढावं लागलं. मग आता 42 वर्ष नव्हतं 10 महिन्यात ह्या टोकाला आणलाय आपण. 10 महिने गावाची गावाने घेतात आणखी रवी इमानदार नसतो हे देऊ शकलो नसतो. जातीशी प्रामाणिक नसतो तर हे बी मिळू शकलो नसतं. काही का होईना माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे मी काही मला थोडंफार खालीच वाटा लढू लागलो. मरायला भेलो नाही, कुटुंबावर संकट आलं भेलो नाही, माझ्यावर आलं भेलो नाही, माझ्या अंतरवाल्यावर आलं भेलो नाही, माझ्या मराठ्यांच्या लाखो मराठ्याच्या पोरावर आलं तरी भेलो नाही, आत्महत्या झाल्या तरी भेलो. माग सरकारने चेहऱ्याचे डाव टाकले तरी हटलो नाही. कारण होतं हे मिळणार होतं हे मिळत आणले आपण. फक्त आपण कमी नाही, आपल्याला बरोबरी नाही करायची, त्यांच्यासाठी बरोबरी नाही करायची. ते असलं की हे पाहिजे हे असलं की हे पाहिजे. माझ्या बघायच्या आनंदाने काही करू द्या. जोपर्यंत सहन होते तोपर्यंत आपल्याला नाही वाटायचं नाही जातीवाद होऊ द्यायचा. आणि हे गाव वैयक्तिक अंतरवाली गाव इथं तर ओबीसी मराठ्यांनी एकमेकाला अजिबात बोलायचं. हे गाव पवित्र झाले, गाव चांगलं आहे, गाव मोठं आहे. विचार फक्त मोठे ठेवा दोन्ही जातीचे ओबीसी आणि मराठी. विचार मोठे ठेवा. तुमच्या लेकरांना मिळाले, तुमच्या ताटात आम्ही घेतले, तुमचे भाकर फिकर घेतले, आमची तुमच्या आधी 150 वर्षापूर्वीची. हे फक्त मान्य करा. वाद फाद काय होत कायच होत तरी पण शेवटी आपलं गाव आहे. इथं जास्त तणाव नको, जास्त त्रास नको. म्हणून दोन्हींना पण समजून घ्या. जास्तच करत राहिला तर मराठ्यांचाही नाईलाज होतोय विनाकारण. कारण शेवटी आपण एकमेकाला हे गेले त्यानंतर सांभाळणार आहे आणि असताना सुद्धा सांभाळणार आहे. गाव हेच महत्वाचं आहे, नेता हे महत्वाचा नाही. ते लय लांब राहतो तिकडे येणार सुद्धा नाही. इकडे जर गोरगरीब मराठ्याचे गोरगरीब ओबीसीचं जर वाटोळं झालं ना कोणी नाही येणार.
म्हणून सगळ्यांनी जर सोयीला घेतलं ती आडवड्याच्या भूमिकात उतारला नाविलाज त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, इतिहासात राहिले प्रामाणिक तर ती जर उलाटली आपल्या पुढे दोन पर्याय, पुन्हा मुंबई नाही. दुसरा पर्याय ती आपल्या उलटली की यांचा तांगा उलटायचा पुरा ठेवायचाच नाही. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायचे का 288 पाडायचे. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं दगाफटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा दगाफटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करता, असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी त्याशिवाय बोललेलोच नाही. आणि ज्या ज्या वेळेस वाशीत मी ठरलं त्यावेळेस वाशी सुद्धा अगोदरच्या दिवशी आपण वाशी दिला तेवढं सांगा ध्यानात राहा डबल म्हणून. वाशीला गेलो, पुढे मुंबईत जायचं ठरलं, तिथं प्रस्ताव घेऊन आले. मला आधी सुचना द्या की मसुदा आहे याच्यावर नाही. ते म्हणजे उद्या देतो, राज्यपालाला भेटावं लागत. म्हणलं उद्या आपला मुक्काम मारला होता सगळ्याच्या ध्यानात असं. म्हणलं मग आजचा मुक्काम वाशीतच, उद्या मुंबईत जाऊ तुम्ही नाही दिल्या, असं आपण ठरलं होतं. त्या दिवसाच्या वेळेत आपण तुला आवाहन केलं होतं राज्यातल्या अभ्यासक जेवढे तेवढे या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, कशी व्याख्या व्हायची, काय करायचंय. मुंबईतल्या हायकोर्टातले सगळे वकील, महाराष्ट्रातले समन्वयक, आपण 3-3, 4-4 बैठक घेतल्या घ्या पाठ 4 वाजेपर्यंत सगळ्याच्या मनाने ठरविलं. आणि नंतर बाहेर सांगितलेलं मी मनात ठरवलेलं नाही. आता काही वेळ आली किंवा सरकारने तुम्हाला जवळ केले म्हणून मला एकट्याला खोटं ठरवू नका, बदमाश होऊ नका, गद्दारीचा शिक्का लागून देऊ नका. तुमचं आमचं पटत नसल नका कुठं देऊ, पण खरं बोला जातीसाठी. कारण त्यावेळेस सगळ्यांना विचारून केले, काही सरकार कोण असतील बोलतील नाही नाही असं ठरलंच नव्हतं. आता दुसरा करून गेलो तू कशाला बसून. आणि हे प्रत्येक नेत्याशी 42 वर्ष झालेलं आहे. सरकारने काम करण्याला काढलेलं आणि समाजानं ते मान्य करायचं नाही. इथून पुढे ते खरे नाही धरायचे, आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर खरे धरायचे. इथून पुढे झाली एखाद्या चूक आमच्याकडून तर सोडून द्या, त्यांच्याकडून झाली तरी सोडून द्या, नव्यानं निवडून पुन्हा मिळू. आपल्या मागण्या 4 याच्यावर काम आहे. 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लावायचं. शंभराजे देसाई साहेबांनी हा मान्य केलेले, ते लिहून नेले तुमच्या समक्ष सांगतो. दुसरं, सातारा संस्थांचं गॅजेट पुरा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पुरा पलीकडचा उत्तर महाराष्ट्रातला, नाशिकचा आणि मुंबईचा राहिलेला पट्टा आरक्षणाचं. हे सरकारी नोंदी याला 7-12 मध्ये आपल्या भाषेत आपल्या जमिनीवर फक्त कब्जा केला, आपल्याला मोकळ्या करायला लावायच्या. हे जरी नसलं तर आपल्याला उठावं लागणार आहे पुन्हा. इतकं सोपं आहे. आणि 83 क्रमांकाला 67 ला जे आरक्षण दिलं त्याच्या 83 क्रमांकाला मराठा कुणबी, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे. फक्त तिथं कुणबी हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण आंध्रात ठेवायला काही नको, मराठा नाही तिथं. काय कुणबी, कुणबी म्हणजे शेतकरी. बरं त्या कुणबीला का दिलं तर त्याचा व्यवसाय शेती. बघा त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्याला दिलं त्या कुणबीला. मग समकक्ष असायला लागतो. समकक्ष म्हणजे कसा, तेवढेव सारखा असायला लागतो. मग आता विदर्भातला मराठा उदाहरण कुणबी, मराठवाड्यातला कोणी समजा विदर्भात शेती करतोय मराठा, इकडचा मराठवाड्यातला मराठा काय करतोय, कव्हाटी आणतो समुद्रात, शेतीच करतो ना. आपल्याकडे समुद्र आहे, इथून पलीकडे बुलढाण्याची जालन्याची बाउंड्री लागली का पलीकडे जमीन आहे, शेती करते पलीकडच्या मराठी, इकडे समुद्र फाटी आणते तिकडे मराठी. असं काही का? जसं की बागवानाला आरक्षण दिलं, माळ्याला दिलं, समकक्ष दोघं, म्हणजे दोघांचा व्यवसाय सारखा आहे, बागवानाचा माळ्याचा, म्हणून त्यांना दिलं. मग पुण्याचा व्यवसाय शेती आहे, विदर्भातल्या मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. 83 क्रमांकाला ते आता आधी किती दिल्या ते मी सांगतो तुम्हाला लगेच.
म्हणजे तुम्ही हुशार व्हा, तुम्हाला बोलायचं मिळायचं मागं सांगा आता बस झालं, तुम्ही बोलत जा आता जरा सगळेजण. 180 जाती घातल्या 1967 ला ओबीसी आरक्षणात, त्याच्यानंतर 300 350 घातल्या, त्याच्यानंतर मग त्या कशा जागावर घातल्या? समजा उदाहरणार्थ या गावातला एक माणूस आरक्षणात घ्या, बघा तुमचं रेल आहे तिकडे, आंतरवाल्याच्या एका माणसाला आरक्षण दिले फक्त. उदाहरणार्थ तारक नाव होतं म्हणून दिला, काहीतरी उदाहरण घ्यावं लागेल मला. तारकला दिलं, मग तारकला कोण दिलं? तो तारक आडनाव आहे बा म्हणून. मग बाकीचे तारक आडनाव द्यायला पाहिजे की नाही? आडनाव सारखंच आहे ना. तारक चुलता झेंड्याचा पुतण्या झेना चुलता झेना त्याचा रत्न झाले ना ते. तसा इकडचा तारक शेती करतोय, इकडचा बाळाचा अलीकडचा शेतीच करतोय, दोन्ही बी. मग दोघांचा व्यवसाय एकच म्हणल्यावर त्याला तर आरक्षण द्यायला असतं पाहिजे. याला का नाही? तुम्ही कशावर म्हणता तारकाचे भाव केले? तुम्ही कशावर म्हणता कुंभीर मराठा येत नाही? कळालंय तुम्हाला? तारकाची भावकी कशावर नाही? तुम्ही कशावर म्हणता ते तारक येत नाही? तुला कोण सांगितलं नाही म्हणून? तो कोण ठरणार? तो काय निकष लावला की ते तारक आणि हे तारक येत नाही म्हणून? कुंभी आणि मराठा येत नाही, तो काय निकष लावला मला सांग. माझ्याकडे सरकारने या, तुम्ही सांगा मला मराठा आणि कुंभी एक नाही हे सिद्ध करा. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुंभी एक आहे. तुम्हाला सरकार मी सिद्ध करून देतो. तुम्ही तिकडेच म्हणायचं मराठा आणि कुंभी एक नाही. असं कसं चालत? आपल्याला आरक्षण आहे, मराठा आणि कुंभी एक, फक्त यांना द्यायचं नाही. यांना आपल्या दिलं काढायचं, मी साथी शहाणा असं दाखवायचं, काहीतरी एडवाकडे करायचं, मला बदनाम करायचं, मला बाजू टाकायचं. त्यांना माहिती इतका इमानदार पुन्हा मिळायचा नाही. आणि हे इमानदारीला बदनाम करून टाकलं तर आपण मोकळे झालो सत्ता आहे नसता. सगळ्या सोयीची अंमलबजावणी करायची, निवडणुकी होती आणि ती पुढे उडून टाकायची. मला आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, पुढे ओढायची भेटायचं नाही, जबाबदारी तुमची टिकायची. व्याख्याप्रमाणे पाहिजे तर ते हात लावणार नाही. 13 तारखेची सुद्धा अंमलबजावणी मान्य करणार नाही. जाहीर सांगतो तेव्हा तिथून पुढे डायरेक्ट मला आमच्या तयारीला लागू. नागराजी मी माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं होऊ देणार नाही. सगळ्या मराठ्यांना विनंती, शेवटी शांत राहा, संयम धरा, आंदोलन संपुष्ट बघू ते बघू म्हणजे मग आता नंतर बघू. जर दंगल करायची असली त्याला शेर शायरीतून इशारे देतोय तो तलवारीची धरलीची, त्याची तयारी असेल तर सावध राहा, बेसावध राहू नका. एकही माझा समाज वायाला माणूस वाया जाता कामा नये. जसे असतं तसं उत्तर देणार आम्ही सुद्धा, जसे असतं तसं उत्तर नाही ऐकणार मला. सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवावं. आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय निर्माण करायचं नाही. त्यांनी जरी इथं आमच्या भांडण लावलं आपलं इतक्या जवळ येऊन तरी आम्हाला करायचं नाही, आम्ही होऊ देत नाही. त्यांनी 10 शिया दिल्या तरी आम्ही समोरून जाऊ, आणि त्यांनी दिल्या सुद्धा तरी आमचा शब्द त्याला नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त सगळे एकजूट राहा. ते सगळे एक झाले वर मराठ्यांना आरक्षण मिळू देऊ नये. सामान्य मराठा जरी एक राहिला तरी यांना आरक्षण घेणार आणि यांना पालकवत केल्याशिवाय सोडित नाही. मी याचाच अर्थ काढला, मी नाही म्हणलो का मध्ये मी एकटा पडलो. मी याचा अर्थ काढला, हे मी तिकडे गोळा केले ते जण भिजवली म्हणून आपले मी एकत्र आहे ना मराठ्याचे. जातीपेक्षा मोठं कोण आहे? तुम्ही पण एक या, मी एकटा पडलोय असं म्हणजे नेते नाहीत म्हणून एकटा पडलोय ही माझा अर्थ होता. ते तिसरा अर्थ घालला लगे एकटा पडलोय. अरे 6 कोटी जागा बोलून रस्त्यात चालला तरी इकडे लावली नेत्याच्या जेव्हा आरक्षण मिळालं नाही आताच माझ्या फादर 6 करोड मराठ्याच्या जोरावर मिळाले. आता बघा तुम्ही, आणि आपल्याला सोपं आहे. आता शेवटचं सांगतो, हे जितके म्हणजे तितके आपली व्हायला लागले. इतकं मजेशीर झाले सगळं भुजबळ, इतकं 20% काम करून जातो आपलं. खरंच ना, जर आपलं थंड पडलं होतं तरी थोडं पेरण्या फिरण्याने, तसं थंड नाही. पेरण्या लागून पडलं मराठी आरक्षण म्हणल्यावर ते थंड नाही, तर पेरण्यात होते होती
येणे जरा वळ बसून केली म्हणून गोळा कर, त्याला फोन लाव, हिंगोलीच्या आमदारांना फोन लाव, ती गाड्या पाठवून, ही काढसा ती पाठवून, ते काढसा ती पाठवून, नकरा तुम्ही धरून आणले, इकून धरून आणले, तिकून धरून आणले. केला नव्हता आपल्या शिवा भावातून आपल्या दिलं चुकून गेला राऊंडाळा करून तितके मराठी ताकदीने झाली. सकाळी म्हणून लवकर निघायचं रे, 3 मिनिटं लागले हो मला थोड्या आबा मग मराठा असा ते गेले करून ते झालं वर त्यांनी केली एक त्यांनी वर ओबीसी त्यांनी ते एक केली. मग पत्रकार म्हणून सकाळी विचार तुमचे फोन यायला लागले म्हणून हा त्याला काय कुठं बोलायचं आपले बाबा आम्ही सगळं त्याला जोडलेलं पाहिजे काय माहिती म्हणून म्हणून ती म्हणजे आम्ही ऐकत सगळं तुम्ही म्हणले की पुढे येतो तिकडं झालं एक काळापासून सुरू कुणामुळं त्याच्यामुळं म्हणजे ते चांगलंच करून जातो ते वाईट करून जात नाही ते चांगलंच करून जातो मराठी हे करून जातो. आता त्यांनी उमरा घाटामध्ये पुण्याचा तलवारीचा आपल्या 6 जुलै पासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता राहिल्या अख्खे मराठी काम ओळखून घ्यायला लागले. नुसते मेसेज 7-8 काम ओळखायचे माता मोळे सब लहान मराठी त्या देणार गेला ते चांगलं करून हे थंड पडलं की आपलं थंड पडलं. बरं आहे मला वाटतं चांगलं काम करतो ते चांगलं काम करतो त्याला उघडं तुडून द्यायला त्याला त्याची नियत चांगली नाही म्हणून ते होते. तू कोणत्या पक्षात जाय तू कोणत्या पक्षात जाय नाशिकवाल्या तू कोणत्या पक्षात जाय तो आम्हाला जो पक्ष आहे ना त्याच्या विषयीला नेम दिला त्यांनी लय वाटलं काय ठरवलं अहो एवढं धनगर बांधवाचे आपले चांगले समज येतं काय बिघडले त्यांनी भयानक तिकडे बसत आहे. मी तरी 4 दिवस आधी म्हणलो होतो मिळायच्या बांधवाला त्यांनीच बसले आहे बरं आठवत नव्हतं 2-4 दिवस आधी गडबडी एक पत्रकार असा ढेडा देते होता वाटतं देऊ त्यांनी बोलायला लावलं आणि मला 50,000 प्रश्न नाही करून ते मला लोक ते निघाल्यावर सोडायला लावतो केला म्हणून त्याला बोलता भाषेशी हे घेऊन आणतो शिवभाऊचे संबंध खराब करतो त्यांचं जयंती सगळा खेळ पाहून दे आणि तो मोकळा होईल तिकडे झोपत त्याला माहित नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर लय दुष्परिणाम वाईट होते त्याला लक्षात येत नाही. जाऊ द्या बाकीचं माझा तुम्हाला शब्द आहे सगळ्यांनी 6 जुलै पासून ते 13 जुलै पर्यंतचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आहे, तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रात आहे, चौथा टप्पा मुंबईत आहे, 5वा कोकणात आहे. आपले सगळे टप्पे होणार आहेत. एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांग एकजुटीनं पुन्हा लेकराच्या बाजूला उभा राहा. लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन बोला टाकायचा म्हणजे टाकायचा काही झालं तरी मागं टाकायचं. मागण्या सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी झाली तरी ही मराठा आणि कुणबी ही मागणी कायम लावून धरायची कारण त्या हक्काच्या नोंदी आहे. ओरिजिनल ते ओरिजिनलच असते. ते सगळ्या सोयऱ्यांचं परत उडून फिरून गेलं लपडं आपल्या मागं त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. हे घ्यायलाच लावायच्या त्याशिवाय आपण हटायचं नाही. सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी म्हणजे कायदा तयार करून केलेले ह्या पहिल्या सरकारी नोंदी आहेत. आपल्यासाठी आता आधी सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीपेक्षा महत्वाचं काय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही आधी नंतर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी. आता उलट आधी सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आता नाही आणि आपल्याला नव्यानं सुरू पुन्हा खेळतो देता काय खेळायचं तुम्ही सगळे एक जीवाने राहताना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही यायचे नाही. दुसरे कोण राहिले ब्राह्मण मराठा दलित मुसलमान एवढंच राहिले ते या 4 जातीच्या यायचं नाही समजा गावात बाकी सगळ्यांनी यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला जातीवाद कोण करतं हेही लक्षात येते. आता आपण बी उलटा करा इथून पुढे मराठीच्या नेत्याला आपले लोक थोपणार नका दुखू बघून आपण न दुखल्यामुळे आपले बी येतात का भंगारी तिथून पुढे त्यांना सन्मानाचं स्थान देऊ यायला लागले तर म्हणजे आपण काय करायला लागलो तिथे जनता किती घाण असलं तरी चांगला म्हणते. आपण काय करतो त्यांना घेऊन देऊ ते झाड नाव आपलं झाड नाव 2 मिनिटं किती त्याचं आता गण घाला थोडा येतोय का बघा नाही आल्यावर काय करायचं करा त्याला आधीच नाही
ये म्हणा त्याला सगळे माणसं घेऊन आमच्यात नको भारू आमचे जारी घरी खातून आमच्या पैसे भारू केलं तुझ्या मुसलमान खायला खातो तो आता येते धक्का की तू हे नेत्यावर बारीक गेल भाऊ येतात का नका बघू जरा बघू होते का आपले जातीय नाही झाले तर आपणच खंबीर आहेत आपण उलट चालले ते तसं नाही करत ते त्यांच्या नेत्याला जवळ धरला नाही जातीला जवळ धरला नाही आणि आपण उलटच खेळ चालला सगळा त्यांचा ऐकून काढला जाण आणि एवढ्याला काय अभ्यास घ्या मोठा साहित्यिक आहे महासम्राट ज्ञानी लय ज्ञानी लचपाने देऊ सगळं मराठी ते कुबळ काढून ते मराठी इकडे ताकदी एक होते खरं सांगतो 3 घंटे गेले तुम्ही पुढे यायला तेच करतोय आणखी काहीतरी करीन पुन्हा मराठी एक होते ते गप पडायचंच नाही ते भाजप काँग्रेसचं सगळं सत्ता पाडी तर बस आणि ते पुन्हा याला जाऊन काय येते 100% करणार आहे ती देवेंद्र फडणवीसांना काय कळत नाही हे कसं डाव टाकीते ते हो म्हणतात पळत दिलीला त्याचं ऐकून ते भाजपचं पुरे पाडून गेली बघा तुम्ही सांगतोय खरं होतंय ते सगळ्या डोचे नाही गेले लय खूप शंका नाही देऊ एवढ्या ते सगळ्या डोचे नाही का लय मोठे शंका खायला घे खायला मस्त काहीतरी नाही का वाळ्याला काय करून खाण्याला खातो तसं खाण लागतो तसा शंका नाही देवेंद्र फडणवीसचे पाडी अजित पवारचे पाडी शिंदे साहेबांचे पाडून टाकील शिंदे साहेब म्हणते 40 घेऊन गेलो ते गेले हे गेले इतकं दरिद्र येणं त्या पक्षाचा ते हवालाच होतं पण यांच्या ध्यानातच आहे नाही ते त्यालाच म्हणजे नाही तो खूप छान नेता आहे छान नेता आहे गीत हिंदू अटकवली होती काय छान पडतील होता ना बाबा हे आपले ते एका दोन सांगत मराठ्याचं त्यांना ते ऐकते मी बार सांगितलंय तुम्हाला साक्ष ठेवून सांगितलंय समाजाला आम्हाला कुणी द्या शिंदे साहेब फडणवीस साहेब कुणी द्या आम्हाला पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते तुम्हाला साक्ष ठेवून सांगितलंय ना त्यांना तरी त्यामध्ये तेच चांगला ही हिंद तिकडे पडून तुला पाहता परत मध्ये पाहता तिकडे गेले तिकडे काही सांगायचं आपल्याला पडेल मी म्हणाल पाडा म्हणलो का काय आरोप तर मी म्हणलो तेवढंच म्हणलो फक्त असं पाडा तेवढंच म्हणलो मराठी नका कच पाडले त्याला मी लागलो आता तर 288 पाडा म्हणणार आहे मी मग काय करशील मग आता मी त्या मुसलमानाला आरक्षण द्या म्हणलो काय चूक बोललो मी बामणाला आरक्षण द्या म्हणलो काय चूक बोललो लिंगायतला द्या म्हणलो लोहरला द्या म्हणलो कशाच्या आधारावर बोललो हे तरी कळतंय का ते काय म्हणतं माहिती ते सगळं बुजवर ते म्हणतंय त्याला म्हणा अभ्यास कर मला 25 वर्ष झाले वगैरे वगैरे ते म्हणत तसं असतं आणि वगैरे वगैरे मुसलमानाला 25 वर्षापासून आरक्षण त्याला म्हणा जरा अभ्यास कर मला उकडत बोलतो चांगला अभ्यास कर आणि मग बोल मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे 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 हे जो वगैरे मला माहिती आहे ना मुसलमानाला आरक्षण आहे आम्ही शहागरला राहतो शहागरला बागवान आहे ना मला माहिती त्यांना आरक्षण आहे मी काय म्हणतोय हे ऐक तू मला माहिती तू काय बघा तुला काही सुद्धा नाही इकडून हिंदी येते त्याला त्यांचेच ते ना कारण त्याला भारतात नाही एका वर्षी विधान परिषदेवर जाईल म्हणून ते धनगर बांधवता एक आमदार नाही होणार विधान परिषदेवर काय डबडं तोंडातून एखादी येत होईल केशी मागे त्याला भारतात नाही काय होते ते काय करतंय मी काय सांगितलं पाशा पटेल मला पुण्यात भेटले ते म्हणले मी आता कोण होतो दारगी पटेल तुमच्यामुळे मी कोण झालो वो पण मग मीच उभा राहणार मुसलमान कोण मीच राहणार बेकार जणून बोलायला ते पाशा पटेल बांबू रे हा ते म्हणले ओबीसी तो निघाला तरी मीच उभा आता वो पण मग मी मुसलमानातून मीच तुमच्यामुळे मला मिळालं समकक्ष पाहिजे तुम्हाला मुस्लिमांचा व्यवसाय अमुक अमुक मुसलमानाचा काय विकास लावला तुम्ही ह्यो मुसलमान आहे तो मुसलमान नाही जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिलं असं जर तुमचं म्हणणं असलं